सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवरनं राजकीय महाभारत अद्यापही सुरूच आहे। मुंडे धस भेटीनं संशय निर्माण झालेला आहे असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। धस भाजप प्रदेशाध्यक्षांवरच प्रश्न निर्माण करतायत, हे त्याहून गंभीर असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। सुरेश धस कुणाच्या इशाऱ्यावरती हिंमत दाखवतायत हे बावनकुळे यांनी शोधावं असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। डील झाल्यामुळे सुरेश धस शांत झाले असा आरोप दुसरीकडे संजय राऊत यांनी केला। बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो। एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती। आता 4 तास झाले, 40 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, पण भेट झाली ना। कशासाठी गेले होते? एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते। आणि एवढा काय नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन। काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता? आणि त्याच वेळी जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला, यालाच काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड है। तर सुरेश धस नेमके कोणाच्या इशाऱ्यावर हिंमत दाखवत आहेत हेही बावनकुळेजींनी शोधून काढावं। डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले, ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला। आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं। त्यांनी ठेवलं नाही। पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील, त्यांची ती परंपरा आहे। एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील।